आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी पोचलेल्या उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांच्यावर तीव्र टीका करताना हिंदुत्व शिकवण्यासाठी आम्हाला अमित शहा भाजप किंवा संघाची गरज नाही असे म्हटले. तसेच वंदे मातरम वाद हा संघाची कपडे उतरवण्यासाठी होता का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी आरोप केला की अमित शहांनी त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याकडे पाहावे. गोमांस खातो कोण काय करणार ते बघू असे खुलेपणाने म्हणणाऱ्या रिजिजू यांना शहांनी मंत्रिमंडळातून काढण्याचे आव्हानही ठाकरेंनी दिले. यावेळी रिजिजू आणि अमित शहा एकत्र जेवत असलेले छायाचित्रही त्यांनी दाखवले. पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहाना आम्हाला प्रश्न विचारायचे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमांस खातो, कोण मला अडवतोय बघतो. आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे 9 डिसेंबरचा. तो ते जे मंत्री आहेत मी गोमांस खातो कोण मला अडवते त्यांचं नाव आहे किरण रिजिजू. त्यांच्या बरोबर अमित शहा जेवतायत. आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही. पण अमित शहाना जर हिंमत असेल माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. कारण रिजिजू गोमांस खातात ते स्वतः ते बोललेले आहेत. यावर प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, ज्यांनी आरोग्य सेवेची दुर्दशा केली, मुंबईला लुटून खाल्ले, त्यांनी अमित शहांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. मुंबईला लुटून खाल्लं त्यांनी तेच आता अमित शहांवर टीका करत आहेत असा जोरदार पलटवार करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या हल्ल्यानंतर शिंदे त्यांच्या मदतीला धावून आले. आर्टिकल 217 आणि 124 कॉन्स्टिट्यूशन घटनेच्या कलमाप्रमाणे हे त्यांनी इम्पीचमेंट आणलंय आणि सही आहे. त्यामुळे आता हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार राहिलाय का असा माझा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर ज्यांनी याकूब मेमनची कबर सजवली मुंबईमध्ये आणि ज्यांच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये 93च्या सिरियल बॉम्बस्फोटमधला इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोटचा आरोपी प्रचार करत होता. त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आणि हिंदुत्व सांगण्याची नैतिकता आहे का? बातमीला लाईक करा, शेअर करा. अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.